नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये तांदळाचे पापड बनवणार आहोत। तर तांदळाचे पापडासाठी आपण खिची पापड न बनवता तांदळाच्या पिठापासून अतिशय कमी वेळामध्ये होणारे आणि टम्म फुगणारे आपण हे पांढरे शुभ्र तांदळाचे पापड आज बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि दुसऱ्यांना ही रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा। तर त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथं छोटी वाटी 4 वाटी इथं तांदळाचं पीठ घेणार आहे। तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला अवेलेबल झालं तर तांदूळ धुवून सुकवून तुम्ही दळून आणू शकता गिरणीमधून। त्यानंतर पोहे खाण्याचा अर्धा चमचा मी इथं मीठ घेतलेला आहे। आता त्यानंतर त्या चमच्याने मी इथं अर्धा चमचा जिरं घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही, आता हे सर्व जिन्नस आपण खालीच मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपलं हे पापड जे आहेत ना ते व्यवस्थित होतील। त्यानंतर बघा पाव चमचा मी इथं खाण्याचा सोडा घेतलेला आहे। जर तुम्हाला पापड खार अवेलेबल झाला तर तुम्ही तो वापरला तरीही चालेल। त्यानंतर हे चमच्या साहाय्याने हे सर्व मिक्स करून घेऊया। त्यानंतर बघा गॅसवरती एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 4 वाटी पाणी इथं मोजून घ्यायचं आहे। पाण्याला छान अशी उकळी आली बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदीच पाण्याला छान अशी उकळी आली की कडकडीत, त्यानंतर हे पाणी आपण जे मिश्रण एकत्र करून ठेवलं आहे ना तांदळाच्या पिठामध्ये, त्या मिश्रणामध्ये कडकडीत हे पाणी आपण एकत्र करून घ्यायचं आहे, टाकायचं आहे। त्यानंतर लगेचच एका चमच्याच्या साहाय्याने अगदी 2 ते 3 मिनिटं छान असे हे पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, आता ही सर्व प्रोसेस पटकन करायची आहे, जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाहीत। तर तुम्ही बघू शकता 2 मिनिटं छान असं हे पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने। आता ह्या मिश्रणावरती आपण 10 मिनिटं झाकण ठेवूया साईडला, जेणेकरून आपलं पीठ छान असं अजून फुगेल वाफेवरती। तर बघू शकता ताटाला घाम आलेला आहे। त्यानंतर ताट काढून घेऊया आणि हे मिश्रण आपण छान असं 1.5 ते 2 मिनिटं मळून घेऊया। पण हे मिश्रण गरम आहे, तर त्यासाठी इथं तुम्ही कॉटनचा कपडाचा वापर केला तरीही चालेल, सुती कापडाचा थोडा ओला कपडा करून घेतला तरी चालेल, किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे मिश्रण किंवा हे सर्व कणिक हे पीठ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। अगदी 1.5 ते 2 मिनिटं सर्व हे मिश्रण छान असं मिक्स करून म्हणजे कणिक मळून घ्यायचं आहे। बघू अशा प्रकारे मी इथं प्लॅस्टिकचा पिशवीचा वापर केला आहे, जर तुम्ही कपडा घेतला तरीही चालेल। तर अशा प्रकारे 1.5 ते 2 मिनिटं छान असं हे कणिक मळून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण गरम आहे, जर तुम्हाला वाटत असेल हाताला चटके बसत आहे तर तुम्ही इथं लाटण्याचा वापर पण करू शकता। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी इथं लाटण्याचा वापर केला आहे, जेणेकरून बिलकुल गुठळ्या राहत नाहीत आणि हे मिश्रण पण अगदी छान असं मऊसूत आपलं मळलं गेलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे हे कणिक आपलं मळून तयार झालेलं आहे। आता आपण हे कणिक कुकरमध्ये 2 शिट्ट्या लावून म्हणजे शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथं कुकरचे 2 डबे घेतलेले आहेत, त्याला तेलाचा थोडासा हात लावलेला आहे बघू शकता। आणि त्यानंतर हे सर्व कणिक आपण याच्यामध्ये जेवढं डब्यामध्ये मावेल एवढंच कणिक आपण याच्यामध्ये सेट करून घेणार आहोत। तर बघू शकता तेलाचा अगदी कमी वापर केलेला आहे, आपण फक्त हा डब्याला पीठ चिटकू नये म्हणून थोडासा तेलाचा हात लावलेला आहे, तेलाचा बिलकुल वापर केलेला नाहीये। तर त्यानंतर बघा डब्यामध्ये हे पीठ सेट करून घेतलं की बघा अशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण कुकरमध्ये हे डबे सेट करून घेऊया। तर इथं दोन्ही डबे माझे कणिक अगदी मावलं आहे पूर्णपणे, अगदी काठोकाठ पण भरायचं नाहीये। तर त्या प्रकारे बघू शकता कणिक इथं सेट करून झालं की आपण आता कुकर घेऊया आणि कुकरमध्ये पाणी खाली टाकायचं आहे, जेणेकरून आपण शिट्टी घेणार आहोत 2। तर बघू शकता कुकरमध्ये हे दोन्ही डबे सेट करायचे आहे अशा प्रकारे, आणि वरच्या डब्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ह्या कणिकमध्ये पाणी बिलकुल नाही गेलं पाहिजे। तर अशा प्रकारे बघा झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतरच कुकरचं झाकण लावायचं आहे। मीडियम गॅसवरती आपण फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आता 2 शिट्ट्या झाल्या की आपण बघूया आपलं पीठ कसं झालेलं आहे। तर बघू शकता आपलं 2 शिट्ट्या झालेल्या आहे कुकरच्या। त्यानंतर आता हे डबे बाहेर काढून बघूया। तर अशा प्रकारे बघा आपलं पीठ छान असं फुगलं गेलं आहे। मी फक्त एकच डब्बा बाहेर काढलेला आहे, एक डब्बा तसंच ठेवलेला आहे आणि कुकरचं झाकण परत लावून घेतलेलं आहे। तर बघा
आता हा एकच डब्यातलं कणिक आपण घेणार आहोत आणि ज्या पिशवीमध्ये मगाशी आपण कणिक मळलं होतं ना, त्याच पिशवीमध्ये परत आपण अगदी 1.5 ते 2 मिनिटं हे कणिक छान असं मळून घेणार आहोत परत एकदा. तर बघा अशा प्रकारे परत मी 1.5 ते 2 मिनिटं अशाच प्रकारे छान असे मऊसूत कणिक मळून घ्यायचं आहे. कारण कणिक मळण्यासाठी थोडीशी मेहनत घेतली तर आपले पापड पण अगदी छान होतील. तर बघा हातावरती आता मी पापड तयार होईल एवढ्या छोटा आकार एवढे पुरीच्या आकार एवढे गोळे घेतलेले आहे करून आणि एवढ्याच कणकेचे मी गोळे तयार करून घेतले आणि जेवढे कणकेचे गोळे तयार केले त्यावरती झाकण ठेवलेलं आहे. हातावरती एक गोळा घेऊन इथे एक प्लॅस्टिकचा पेपर मी कागद घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता एक वजन किंवा ताट किंवा प्लेटीचा साहाय्याने मी इथं अशा प्रकारे प्रेस करणार आहे, जेणेकरून आपल्या पापडाचा गोल आकार येईल. जर तुम्हाला वाटलं की पापड खूपच जाड वाटत आहे तर तुम्ही लाटण्याने थोडंसं लाटू शकता. तर अशा प्रकारे बघा पापडाला थोडासा गोल आकार दिला आणि थोडासा लाटला तर पापडाचा आकार पण मोठा होतो, बघू शकता. अशा प्रकारे पापड पण जाड वाटत नाही. तर अशाच प्रकारे मी इथं सर्व हे पापड तयार करून घेणार आहेत. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अशा प्रकारे सर्व पापड किंवा फक्त लाटून पण तयार करू शकता. पण मी इथं याच्यावरती ताटाचा प्रेस देऊन त्यानंतर लाटण्याने लाटून घेतले आहे, त्यामुळे अगदी गोलाकारमध्ये आपले पापड तयार होतात. तर अशाच प्रकारे मी इथं आपले बघा तांदळाचे पापड तयार करून घेतलेले आहेत आणि अगदी पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता त्यानंतर मी 1 दिवस फॅन खाली पूर्णपणे हे पापड आपण सुकून घेणार आहोत फॅन खाली सावलीमध्ये. तर बघा पापडाची थोडीशी साईड वर झाली की काठाच्या बाजूने की पापड उलटून घ्यायचा आहे. त्यानंतर सकाळच्या थोड्याशा कडकडीत उन्हामध्ये नाही तर सकाळी एकदम कमी ऊन असताना या उन्हामध्ये आपण हे पापड वाळून घेणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला पापड तळून दाखवते की आपला पापड किती छान असा फुगला आहे. तर बघू शकता पापड आपले तयार झालेले आहे अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्येच. फक्त 3 ते 4 साहित्यामध्येच आपले हे तांदळाचे पापड, तांदळाच्या पिठापासून पापड तयार झालेले आहेत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला तांदूळ अवेलेबल झाले किंवा तांदूळ धुवून स्वच्छ सावलीमध्ये धुवून तुम्ही जर गिरणीतून दळून आणले तर आणखी चांगलं. पण मला काही कारणास्तव मला ते तांदूळ इथं मिळालेले नाही आहे आणि गिरणीमध्ये पण उपलब्ध झालेले नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून हे पापड दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.